अलिसविरा पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न. दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी राज बँकेट हॉल, मालेगाव रोड, वेदांत नगर येथे सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी आपली कला दाखवून वार्षिक स्नेहसंमेलनाचा लाभ घेतला. मी पल्लवी गोविंद शर्मा, ॲलिशुरा पब्लिक स्कूलची प्रिन्सिपल आहे. शिवप्रसाद शर्मा सेवाभावी संस्था यातर्फे मी एक छोटीशी शाळा चालवत आहे. माझ्या शाळेमध्ये मी प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्यांना ॲक्टिव्हिटी थ्रू शिकवते. त्या माध्यमातून आज वार्षिक स्नेहसंमेलन, माझ्या शाळेचं पहिलं वार्षिक स्नेहसंमेलन आहे आणि शाळा चालू होऊनसुद्धा मला 2 वर्ष झालेली आहेत. आज माझ्या शाळेमध्ये 100 विद्यार्थी यशस्वीरित्या शिक्षण घेत आहेत आणि ही शाळा म्हणजे माझी अंगणवाडी आहे. अंगणवाडीमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भरपूर हे केलं जातं. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्ट ही ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून शिकवली जाते. त्या अनुषंगाने आज वार्षिक स्नेहसंमेलन आहे. धन्यवाद. पब्लिक स्कूल मी 2019ला चालू केली होती, पण लॉकडाऊनमुळं काय झालं की 2 वर्षे नियर अबाउट 3 वर्षे माझी शाळा बंद राहिली आणि लॉकडाऊननंतर जी शाळा चालू झाली एवढी स्पर्धा वाढली, त्यामध्ये टिकणं पण मुश्किल होतं. त्याच्यात आम्ही खूप छोटी संस्था चालू केली होती. तरीही आज आम्ही यशस्वीरित्या 2ऱ्या वर्षामध्ये सक्सेसफुल झालेलो आहोत आणि 3ऱ्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. त्या व्यतिरिक्त आम्ही प्रत्येक गोष्ट मुलांना उपक्रमातूनच शिकवतो, जसं की नंबर आहेत किंवा आई आहे, हे प्रत्येक गोष्ट आम्ही कृतीद्वारे शिकवल्या जाते मुलांना. आमच्या शाळेमध्ये खेळांचं मैदान आहे. मैदानामध्ये प्रत्येक प्रकारची झाडे लावलेली आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या ठेवलेल्या आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या निसर्गातून शिक्षण घेण्यात यावं त्या पद्धतीने. ही लहान मुलांची शाळा असल्यामुळे सामाजिक उपक्रम शक्यतो नसतात. आम्ही जसं की राष्ट्रीय सण आहेत, महात्मा गांधी जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, रिपब्लिक डे, प्रजासत्ताक दिवस, हे चांगल्या प्रकारे आम्ही चांगलं करत असतो, जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, त्याच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत ते त्यांच्या कौशल्याचा विकास व्हावा, की कोण डान्समध्ये परफेक्ट आहे, कोण गाण्यामध्ये परफेक्ट आहे किंवा कोणी अभ्यासामध्ये परफेक्ट आहे, ते माहीत व्हावं या अनुषंगाने आम्ही हे करत आहोत. विद्यार्थ्यांचे जे नॅचरल लर्निंग आहे आम्ही त्याच्यावरच भर देतो. आता पालकांचा प्रवेश घेणं, पालकांची तर सर्व इच्छा असते की बिल्डिंग असावी, सगळं असावं, हे असावं. आमचा प्रपोज एकच आहे की विद्यार्थ्यांना त्यांच्या नॅचरल लर्निंग वेनुसार शिकू द्या. पालकांना काय संदेश द्यायला? पालकांना एकच संदेश द्यायचा की विद्यार्थ्यांचा जर विकास पाहिजे असेल तर त्यांच्यावर प्रेशर न देता त्यांचं जे एज्युकेशन आहे त्यांच्या पद्धतीने त्यांना घेऊ द्या. आपण फक्त शिकवण्याचं काम करायचं, किती आत्मसात करायचं हे विद्यार्थी करतील. आपण या स्पर्धेमध्ये काय करत आहोत की विद्यार्थ्यांवर खूप भर टाकत आहोत आणि ते विद्यार्थी स्पर्धेमध्ये टिकण्याऐवजी त्यांची जी मेंटॅलिटी आहे ती कोलॅप्स होत आहे. मग आपल्याला याच्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ॲक्टिव्हिटी. बस पालकांचे पुन्हा एकदा मी आभार मानते की ज्यांनी आमच्यावर एवढा विश्वास ठेवून छोटे छोटे मुलं माझ्यावर सोपवलीत आणि आज ही मुलं एवढं चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करत आहे. थँक्यू. अलीश्वरा पब्लिक स्कूल के संस्थापक के तौर से मैं ये कहना चाहता हूँ, वार्षिक समारोह का आयोजन जो हमने किया है हमारे स्कूल की तरफ से, ये समारोह इसलिए किया जाता है कि बच्चों का साल भर में जो पढ़ाई से थकान हो जाती है उस थकान को दूर करना और नए से आने वाले सालों में पढ़ाई के लिए थोड़ी उनकी उत्सुकता बढ़ना, इसलिए वार्षिक समारोह का हमने आयोजन किया है और आयोजन करते हैं. अलीश्वरा स्कूल हमारा ये लगभग 2 साल से है, लॉकडाउन के बाद से स्टार्ट हुआ है. तो आज लगभग फर्स्ट ईयर से ज़्यादा इस साल 100 एडमिशन है.
का पर्पज़ यही है कि बच्चों का अच्छे से विकास हो और हमारे पास में जो भी कुछ अभी सुविधा